नमस्ते, आपल्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला, झिंग्याची चटणी। तर मी इथे हे सर्व झिंगे आता स्वच्छ निवडले आहे। मी आता निवडून घेतले। तर आता आपण तवा गरम करायला ठेवला आहे। चला तर आता आपण हे भाजून घेऊ। मी पहिलेच इथं तवा गरम करायला ठेवला होता। तर आता आपण इथे या भाजून घेऊ। तर मग त्यासाठी आता आपण ठेसा तयार करू। त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर ही पण मी धुवून घेतली, मिरच्या पण धुतलेल्या आहेत। तर आता आपण ह्या बारीक करून घेऊ। चांगल्या कमी गॅसवर चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या, त्यांचा कच्चेपणा गेला पाहिजे असं। चला तर आपण आता ठेसा बारीक करून घेतला आहे बघा असं। हे बघा, पाणी न टाकता बारीक केला आहे। तर आता आपण हे बघा आपल्या अशा आपल्या भाजले, त्यात आपण काढून घेऊ। आता आपण इथे 2 चमचे तेल टाकणार आहोत। त्यानंतर आता आपण लगेच वाटलेली हिरवी मिरचीचा ठेसा तो टाकून घेऊ। तर लगेच आता आपण इकडं काय करू, लगेच स्वच्छ धुवून घेऊ आपण त्या। तुमच्याकडे चाळणी असेल चाळणीत ओतू शकता तुम्ही, नसेल तर हातानं माझ्यासारख्या मी तुम्हाला दाखवते तशा काढून घेऊ शकता तुम्ही। जे आपली त्याला छान लागती त्याने करून, त्याच्यामध्ये माती राहते ना, कचकच ती नाही लागणार तुम्हाला। हे बघा, हे बघा अशा काढून घ्या। हे बघा आता अशा पद्धतीनं मी हे सगळ्या धुतल्या आहे। हे बघा, हे राहिलेल्या पण आता आपण काढून घेऊ। अशा आपली हिरवी मिरची आपली आता तळून झाली। तर त्यात आता आपण लगेचच आपल्या झिंग्या, धुतलेल्या झिंग्या या टाकून देणार आहे। हे बघा, तुम्हाला वाटेल धुतल्या त्या कोरड्या होतील का, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, एकदम कोरड्या होतील त्या कमी गॅसवर, त्या वल्ल्या राहणार नाही। तुम्हाला म्हणजे कोणी म्हणणार पण नाही धुतल्या आहे त्या, असं तर पूर्ण कोरड्या होतील त्या, कारण निथरून घेतल्या ना त्या। हे बघा, तुमची चटणी खायला एकदम चविष्ट, वास पण नाही येणार, वैस लागणार नाही, जास्त तेलाची गरज पण नाही आहे, पूर्ण कडक होतील त्या, कोरड्या होऊन जातील। धुणं लईच गरजेचं आहे बरं का। तुम्ही म्हणाल का नाही धुतल्या तर चालेल का, पण धुतल्याच पाहिजे। ते बघा, आपण आता एवढं चवीनुसार मीठ टाकणार आहे। अजून 2 मिनिटांमध्ये आपली चटणी तयार राहील। चमच्यानं सतत खालवर करत राहा बरं का, नाही त्याच्या जळतील, तर कडू कडू लागतील। गॅसची फ्लेम एकदम कमीच राहू द्या। आपली चटणी एकदम कोरडी खटक झाली, एकदम कोरडी खणखणीत झाली बघा, कुठेही वल्ली राहिलेली, तुम्हाला खायला कुठली बेचव नाही लागणार, उलट टेस्ट वाढेल तिची। तो जो झिंग्याचा वैसपणा असतो ना, तो धुतल्यामुळं पूर्ण जातो। पण भाजायच्या पहिले धुवू नका, भाजल्यानंतर मग धुवा, तेव्हा तुमच्या झिंग्या छान भाजल्या जातील त्याच्यामध्ये, कारण धूळ राहती कोरडी ती पण निघून जाईल, कारण त्या कडक झाल्यावर मोकळ्या होत्या पाण्यामध्ये। तर बघा, आता आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे। हे बघा, पूर्ण मोकळी झाली। हे बघा, हे बघा, एकदम मजेनं खाल तुम्ही अशी चटणी करून बघा, खाऊन बघा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।